हाय, नमस्कार. कसे आहात तुम्ही? मी आशा करते की सगळे चांगले असतील. हे माझ्या आईबाबाचं घर. हे एकदम ग्रामीण भागात राहतात माझे आईबाबा. एक छोटंसं खेडेगाव आहे. इथे आम्ही ह्या गल्लीमध्ये 30 वर्षापूर्वी राहायला आलेलो आहे. जागा घेतली, एक खट्टीतली जागा नव्हती माझ्या आईबाबांनी. यांनी स्वतः काम करून ही जागा घेतली आणि नंतर घर पण 2 वेळा बांधलं. पहिले पत्र टाकलेले होते, ते पाडून नंतर हे घर बांधलं. हे बघा, हे शोकेस माझ्या भावाच्या लग्नातलं आहे आणि पलंग माझ्या आईबाबांनी घेतलेला आहे. टी व्ही मी 10वीला असताना घेतला होता. हे माझ्या आजोबा आजी आहे. आणि हे बघा, इकडे देवाचे फोटो आहे. माझ्या आईबाबाला देवाचा खूप नाद आहे. आमचं वारकरी संप्रदाय आहे. हे बघा, टाकी औषध मारायसाठी टाकी लागते शेतामध्ये. टाकीच्या खाली या सगळ्या डाळी आहे माझ्या आईने केलेल्या. हे बघा देवघर. इथे बाहेर जागा आहे पुन्हा. इथं बाज माझी आणि त्याच्यानंतर आता तुम्हाला मागचं दाखवते बघा, दरवाजा उघडून. आता इकडे जे गहू वगैरे ठेवले, काही इथे आहे, काही वरती आहे, काही दळण पण करायचे बाकी आहे. हे बघा, इथं संडास बाथरूम बांधलेलं आहे. साईडला इथे हौद आहे. हे मला घेण्यात नाही आला, इथे साईडलाच हौद आहे. हे बघा, इथे शेगडी आम्ही वापर करतो. त्याच्यानंतर चूल पण ठेवली कुरडया वगैरे करायसाठी. येतं चूल आहे बघा. त्याच्यानं शेतकऱ्याचं घर असंच असतं, कारण बायकांना एवढं काम होत नाही. घरातलं करायचं, शेतातलं करायचं, ओव्हरलोड होऊन जातं. आता इथे कापूस दिसल बघा. लाईट नसल्यामुळं अंधारात असा वेगळाच दिसतोय कापूस. तर इथं कापूस, मागचा कापूस आहे सगळा. दोन घरं भरले होते कापसाने. तो कापूस दिला, नंतरच आम्ही इकडे आलो. त्याच्यानंतर आता तुम्हाला गच्ची वगैरे दाखवते. वरती खूप ऊन असतं म्हणून इथंच द्वारे बांधून आम्ही टाकतो. हे बघा, इथं पोटमाळ, याच्यावरती सगळे डबे भरून ठेवले कुरड्या पापडनं. माझ्या आईला खूप हौस आहे करायची, जास्तीत जास्त उन्हाळी पदार्थ करायचे. हे बघा घर कसं आहे, खूप कष्टातून केलेलं आहे.